आजकाल काय झालंय माहितीये का, सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालंय आणि त्याच्यामुळे आपण एवढं इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लोकांना बोलू शकतो, भेटू शकतो. जर एखाद्या मुलीचं कोणत्या मुलावरती प्रेम असेल आणि जर मुलीच्या घरच्यांनी त्या मुलासोबत लग्न न लावून देता दुसऱ्या बाहेरच्या कोणत्या तरी मुलाशी लग्न लावून दिल्यानंतर, मुलगी असो किंवा मुलगा असो, लग्नानंतर पण बाहेर अफेअर करतात, एकमेकांना भेटतात, बोलतात, हे चुकीचं आहे ना. जर तुम्ही आधीच घरी तमाशा केला असता की नाही बाबा मला जर लग्न करायचं तर मी त्याच मुलाशी करणार, नाही तर नाही करणार, तर घरच्यांनी थोडंफार घरच्यांना अंदाज आला असता, घरचे समजले असते की नाही उगाच मुलीवरती नको फोर्स करायला, नको उगाच हिच्या मनाविरुद्ध लग्न करायला. आणि खूप मुली आई बापाच्या शब्दापुढे नाही जात, लग्न झालेलं असताना पण, नवरा असताना पण त्या आधीच्या बॉयफ्रेंड सोबत अफेअर करतात आणि त्या बॉयफ्रेंडचं पण लग्न झालेलं असतं आणि त्याची सुद्धा बायको असते. आणि मला तुम्हाला आज हेच सांगायचंय, तुमच्या आई वडिलांना काय वाटेल म्हणून तुम्ही जर दुसऱ्या मुलीशी, दुसऱ्या मुलाशी लग्न करताय आणि नंतर जर बाहेर तोंड मारताय, मग त्या नवऱ्याला काय वाटेल? आणि जर तुमची बायको असेल तरी पण तुम्ही बाहेर तोंड मारताय तर त्या बायकोला काय वाटेल? आई बाप त्यांचं कर्तव्य निभवत असतात, पण संसार हा ऍक्च्युअल मध्ये मुला मुलींना करायचा असतो. सो स्ट्रॉंग निर्णय घ्या, बळजबरी करा, वाटलं तर जो मध्ये येईल त्याला समजावा, पण आवडत्या व्यक्तीसोबतच तुमचं लग्न झालं पाहिजे. जर एखादी मुलगी तोंड उघडून घरात बोलू शकत नाहीये, स्वतःचं प्रेम व्यक्त करू शकत नाहीये, तर तिने बाहेर अफेअर पण करावं नाही, कारण तिच्या एकटीमुळं 4 जणांचे आयुष्य बर्बाद होतात. 4 जणांचे कसे तुमचं तुम्ही लॉजिक लावा.